ऑल राईट, सुरू. ऑल राईट, आजचा आहे तो दिवस. आज आहे 20 जून 2026. आज आहे आमचा लग्नाचा दिवस. आणि असे तुम्हाला हे जे आउटफिट्स दिसत आहेत हे आमच्या संगीतचे आउटफिट्स आहेत. आता रात्रीचे वाजून गेले आहेत 2:12 आणि ऑफिशियली आम्ही तुम्हाला वेलकम करतो आहे आमचा लग्नाचा स्पेशल ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू अवर व्हिडिओ, वेलकम बॅक टू अवर चॅनल. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आजचा दिवस आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो आणि तो फायनली येऊन गेला आहे. आणि आम्ही त्याची म्हणजे लिटरली 3-4 तासात आमची सगळी प्रोसेस चालू होणार आहे. वैदिक लग्न होणार आहे, त्याच्यानंतर मेन लग्न असणार आहे. अँड वी आर सुपर ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. आमच्या दोघं फॅमिलीज म्हणजे आमच्यासारखे बेस्ट चाइल्ड सगळे असायला पाहिजे तर मला असं वाटतं पर्सनली. आम्ही दोघंही म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी पण आणि तिच्या फॅमिलीसाठी पण आणि आमच्या अराउंड जेवढे पण लोक आहेत त्यांच्यासाठी पण. सो आजचा दिवसाचा जे काही ब्लेसिंग्स आहेत आम्हाला सगळीकडून भेटलेले, या युनिवर्सकडनं भेटलेले, आम्ही दोघं खूपच ब्लेस्ड चाइल्ड आहेत मला असं वाटतं. तुला काय फील होतं आजच्या दिवसासाठी? आज आपला एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे. हा मोमेंट आपण आपल्या आयुष्यभरासाठी चेरिश करणार आहे. म्हणजे आपण म्हातारे होऊन जाऊ, आपण म्हणजे मला माहिती नाही मी कसं एक्सपिरियन्स करू, बट हे आपल्यासाठी एकदम लास्ट लॉंग मेमरी राहणार आहे. म्हणजे आपले पोरं पण येऊन जातील, तो पण हा ब्लॉग बघतील. हे काय तसं तो रील नाही का डॉग, आम्ही तुमचे आई बाबा फ्युचर किड्ससाठी आम्ही बनवतो आहे. हे किड्स हाय, दिस इज युअर मॉम, दिस इज युअर डॅड. हे त्यांच्यासाठी पण हे असे मुवमेंट आम्ही चेरिश करणार. हे पोरांनो तुम्ही जर बघत असाल, आजचा दिवस आमचं लग्न झालेलं. हां, तुला काय वाटतं? आता मी खूप बोलतो कारण की एकदा बोललो म्हणजे एकदा स्टार्ट केलं ना मी थांबत नाही. हां, आजचा दिवस खूप दिवसापासून वाट बघत होतो आपण या दिवसाची. तुला कसं फील होतं आतून? मला छान पण वाटतं आणि थोडी भीती पण वाटते. हां, बट ऑब्वियस आहे बघा, छान यासाठी वाटतं कारण की आमचा स्पेशल दिवस आहे. आणि भीती यासाठी वाटतं आहे की आपल्या आईबाबांना सोडून, आपलं स्वतःचं हक्काचं घर सोडून दुसऱ्यासोबत जायचं राहायला. आणि तिथं पूर्ण म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे. हे एक्सप्लेन करायची पण गरज नाही, जगाला माहिती. बट यू डोंट वरी, म्हणजे तिला पण माहिती आहे. मी असं बोलायची पण गरज नाही. मी तिची खूप काळजी घेणार आहे. आम्ही आमचा संसार खूप चांगल्या रीतीने पार पाडणार आहेत. आणि आम्ही आमचे सगळे मुवमेंट खूप व्यवस्थितरीते चेरिश करणार आहेत, एन्जॉय करणार. तुम्हाला सगळी आमची जर्नी दिसेल. आमच्या ह्या जर्नीमध्ये जोडून राहा, तुम्हाला दिसेलच. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं पण सेम कॅटेगरीतले लोक आहे. कशा वेने म्हणतो माहिती का मी, म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग बघून घेतला असेल. मी असं म्हणजे मी कसं काय इमोशनल व्हायला पाहिजे सांगा? मी तर माझ्या घरीच राहणार आहे ना, मी तर माझ्या फॅमिलीसोबत राहणार आहे. मी माझ्या दादासोबत एवढे वर्ष राहतो आहे, ती तिच्या दिदीसोबत एवढे वर्ष राहते. ती म्हणजे आम्ही त्यांना सोडून येतो इकडं आमच्या घरी, नवीन घरी. तर आम्हाला एवढं इमोशनल फील होतं. जस्ट इमॅजिन आम्ही दोघं पण कसे कॅटेगरीचे लोक आहेत, खूप इमोशनल लोक आहेत. ती तर लगेच असे 2-2, 4-4, 5-5, 10-10 मिनिटाला इमोशनल होऊन जाते. सो एवढी इमोशनल आहे. सो आय कॅन अंडरस्टँड हर फिलिंग्स की तिला छान तर वाटतंच आहे आमचे हे सगळे मुवमेंटसाठी, पण तिला एक भीती पण आहे की बाबा कसं काय. बट डोंट वरी, हां आहे. सो छान नवरा भेटला मला. हो, थँक्स. ठीक आहे. आजचं खरंच आम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स देऊन जा. खरंच तुमचं एक मॅसेज तुम्हाला माहिती आहे का, मी बिलीव्ह करतो पर्सनली. माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्समध्ये एक लहान बाळ असू द्या, एक आजीबाई असू द्या, कोणीही अननोन व्यक्ती असू द्या, जर त्यांची ब्लेसिंग्स तुम्हाला भेटली ना कुठं ना कुठं ती कामात येऊन जाते फॉर शुअर, मला असं वाटतं. सो आम्हा दोघांना आमचा ह्या नवीन जर्नीसाठी, आमच्या नवीन आयुष्यासाठी आम्हाला खूप साऱ्या ब्लेसिंग्स देऊन जा. मला माहिती मी खूप काही बोलतो आहे, पण आजचा स्पेशल मोमेंट आहे, मी बोललंच पाहिजे. मी जर आज नाही बोलणार तर मला माहिती नाही मी कधी बोलेल. आज आमचं म्हणजे बघा ना, तुम्ही माझी जर्नी बघितली, आता अबोली तर नाही पण आता अबोलीची पण तुम्हाला जर्नी, आम्हा दोघांची जर्नी तुम्हाला दिसेल. पण मागच्या 7 वर्षात तुम्ही माझा एक मुवमेंट बघितला आहे. पण जेव्हापासून अबोली माझ्या आयुष्यात आली आहे, आय एम नॉट किडिंग, मला ना मस्का मारायचा आहे ना मला असं काही बढवून चढवून सांगायचं आहे, पण जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली ना, मी आधीचा दीपक घेऊन गेलो ॲक्च्युअलमध्ये. ह्या लोकांना माहिती, मी मध्ये 1-2 वर्ष गायब होतो. मी म्हणजे आय डोंट नो, माझ्या आयुष्यात खूप सारे अप्स डाऊन आले, खूप काय झालं, पण मी असं अंडर कॉन्फिडंट होऊन जायचो. मी असं खूप सॅड होऊन जायचो. मी जगापासून लांब चालला जायचो, एकटं राहायचो. पण जेव्हापासून अबोली माझ्या आयुष्यात आली ना, माझं अख्खं आयुष्य असं 360 डिग्री चेंज होऊन गेलं आहे. आय एम नॉट किडिंग. मला असं नाही की म्हणजे असं बडाई मारायच्या किंवा मस्का मारायचा. आय एम नॉट किडिंग. मी तिला पण असं कधी सांगितलं नाही, पण आज मी सांगतो आमचा स्पेशल दिवसाला. हा दिवस खूप जास्त स्पेशल आहे आमच्यासाठी दोघांसाठी, आणि स्पेशली माझ्यासाठी. एवढ्या दिवसांची जी होती सगळ्यांची वाट बघणं, सगळे एकदम आतुरताने वाट बघत होते केव्हा दीपकचं लग्न, केव्हा अबोली दीपकचं लग्न. लोक डेट विचारतात आणि खूप प्रेम देतात. खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि प्लीज माझ्या अबोलीला म्हणजे ती खूप कमी बोलते, पण हळूहळू तिला पण सवय होऊन जाईल. पण असं जज नका करत जाऊ की अरे काहीच बोलत नाही.
फॉर शुअर कोणी कुठून शिकून येत नाही, हळूहळू एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टी असतात. माझे आधीचे ब्लॉग बघा, हिंदीमध्ये बोलतो, मला हिंदीचा सुद्धा नीट येत नाही. तिथून माझी सुरुवात झालेली आहे आज इथे. सो आम्ही पण आमचं यूट्यूब जर्नी असू द्या, आमचं आयुष्याची जर्नी असू द्या, आम्ही मस्त पार पाडणार आहेत. सो त्या जर्नीमध्ये जुळण्यासाठी यांना काय करावं लागेल? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्याकडनं काही भूल चूक होऊन जात असेल तर तुमचं फॅमिली मेंबर समजून सोडून देत जा. ठीक आहे? ठीक आहे. अजून तुला काय बोलायचं आहे? नाही झालं? हाऊ मच यू आर एक्सायटेड फॉर टुडे ओनली, कारण की 2 वाजून गेलेत रात्रीचे. टुडे झाला आहे तो. खूप जास्त 2 तासांनी उठायचं मला तरी बसली. तिला खरंच 2 तासांनी उठायचं. तिची मेकअप आर्टिस्ट येणार आहे सकाळी 5 वाजेला. तरी तिला म्हटलं बस जरा आपण टाईम स्पेंड करू सोबत, कारण की हा टाईम आयुष्यभरासाठी आमच्या सोबत राहणार आहे. हे 2-3 दिवस दगदगीचे असतात, पण हे बेस्ट मुमेंट असतात. हे दिवस कधीच येत नाही आयुष्यात परत. म्हणून आम्ही मस्त दोघं गप्पा मारतोय, मुमेंट शेअर करतोय. आणि आम्ही आजचा दिवस म्हणजे कालच्या दिवशी जो ब्लॉग बघितला तुम्ही हळदीचा संगीतचा, ते मुमेंट पण आम्ही असे गप्पा मारत होतो, शेअर करत होतो. सो येस, आता खूप बोललो आहे मी. बाकीचं उद्या आणि बघू पुढे. तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि सॉरी मी खूप बडबड केली, पण हे इम्पॉर्टंट होतं. मनात खूप असं होतं की शेअर करायला पाहिजे, आणि मी ते मनापासून शेअर केलं आहे. आय एम नॉट किडिंग. मागच्या 7 वर्षाची जर्नी आणि हे जे काही आयुष्यात आलं आहे सगळं, आय एम प्युअरली ब्लेस्ड अँड ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. ओके, भेटूयात आपण उद्या सकाळी. बाय बाय. बाय बाय गाईज, अँड थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, दिस इज सेम डे, लग्नाचा दिवस. गुड मॉर्निंग. आणि रेडी झालेलो आहोत. आवाज गेलेला आहे, डोकं दुखणं थांबत नाही आहे, झोप झालेली नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या आमच्यासोबत होणार आहेत. आम्ही प्रिपेअर होतो दोघंही, अबोली आणि मी पण. ती बिचारी तर माझ्या आधी उठली, तिचा मेकअप आहे, खूप साऱ्या गोष्टी होतात. बट येस, हा आमचा वैदिक लग्नाचा आउटफिट एक नंबर. हा पण मला खूप आवडला. ऑल क्रेडिट गोज टू माझे जेवढे पण आउटफिट्स आहेत ना, म्हणजे खूप तारीफ केली लोकांनी. काल हल्दीचा तुम्ही कार्निवलचा बघितला असेल आणि हल्दीचा बघितला असेल आउटफिट, तो पण एक नंबर. सगळेच आउटफिट. टच टीम, थँक्यू सो मच. मनापासून हे काही प्रमोशन वगैरे नाही, पण मला पर्सनली खूप जास्त आवडलं. खूप कम्फर्टेबल, लोकांनी तारीफ केली इथे वेगळं. सो येस, थँक्यू त्या टीमला पण. आणि पटकन आता फक्त फेटा आणि ओढणी एवढंच घालायचं आहे. बाकी आय एम ऑल रेडी. अबोली पण ऑलमोस्ट रेडी झाली, तिचं पण 5 मिनटात होऊन जाईल. आणि मग आपण खाली जाऊयात. वैदिक लग्न स्टार्ट होईल. वैदिक लग्नाचा ॲक्च्युअल टाईम आहे 8:55 आणि आता वाजले 7:45. सो आमच्याकडं आहे थोडा बफर टाईम, कारण की आमचा फोटोशूट पण होणार आहे तसं आधी. सो येस, वी आर ऑल रेडी. आणि कमेंटमध्ये परत जाऊन सांगा कशी दिसतो आम्ही. सो येस, लेट्स गो. अच्छा, आंटी मला वाटलं अबोली आणला चहा. थँक्यू. एक तुमच्या दोघांना घ्या, बाकी तिला वागवलं. हे बघा, माझं औषध आलेलं आहे जे की काम करतं घशासाठी, डोक्यासाठी, एनर्जीसाठी, सगळ्यांसाठी. कालपासून मी चहा पिला नव्हता. आज प्रायोरिटीवर आमच्या ज्या आंटी म्हणजे अबोलीच्या आंटी, छोट्या आंटी, त्यांनी चहा आणून दिला पहिला. म्हटलं थँक्यू सो मच. मस्ट निडेड गोष्ट आहे ही, कारण की ही जर पिली तर पुढचे आपले किती तास मला माहिती नाही, पण एनर्जेटिक राहावं आपण. सो चेअर्स. ठीक आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कट्यार नावाचा प्रकार असतो. असा नाही का तुम्हाला माहिती असेल, 90 दिवसात चाकू लावून ते असतं, कट्यार म्हणतात त्याला. ते आम्ही विसरून गेलो आहेत. आता त्याचा जुगाड करायचा आहे. आणि हा ब्लॉग मी आता करतोय, मी एन्जॉय करतोय, कारण की नंतर माझा एक हातून जर फोन गेला मग मला ब्लॉग करायचा चान्स नसतो. म्हणून आता मॅक्झिमम ब्लॉग शूट करून घेतो. चेअर्स सगळ्यांना, चेअर्स आणि थँक्यू सगळ्यांना. ऑल राईट, याच्यानंतर माझा फोन दुसऱ्यांकडे जाईल, सो मी ब्लॉग जास्त करणार नाही. सो येस, फायनल आता फेटा, ओढणी नाही, त्याला काय म्हणतात, शॉल. ती शॉल. आणि माझ्या रूममध्ये बाय दी वे बघा, सनी, हितेश आणि वहिनी असे आम्ही चौघं होतो. आणि बाहेर आमच्या अबोली मॅम आलेल्या आहेत. आणि तो रिॲक्शन कॅप्चर करायसाठी ते पण रेडी आहेत आणि मी पण रेडी आहे. ठीक आहे, लेट्स गो. पकड, थांब, पहिले मला फेटा घालून द्या, कारण की ती एकदम रेडी होऊन आली. आणि मी बघा असं आहे. हां, फेटा घाल पहिले. 2 मिनटं. ऐसा इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. वर्कर दाबा आता. थांब, तू घालेल ना, पटकन घाल. नाही, बरोबर आहे. 2 मिनटं. सन्या आहे, पकड सन्या. ओ
बरोबर आहे. मला ही भीती की आबोलीला वेट करायला लावतोय मी, बाहेर गेल्यावर काही खरं नाही माझं. लाव रे. ओके, ऑल डन. आता जाऊयात आणि आबोलीची रिॲक्शन, आमच्या दोघांची रिॲक्शन ॲक्च्युअलमध्ये कॅप्चर करूया. ऑल राईट. तुम्ही, मला माहिती नाही आबोलीची रिॲक्शन काय होती, पण माझी रिॲक्शन तर आबोलीला बघून असं हे काय म्हणतात त्याला, एकदम हे झालेलं मी, शॉक. ॲक्च्युअलमध्ये मी तिचा हा लूक बघितला होता, पण फक्त याच्यामध्ये फोटोजमध्ये, असं पूर्ण रेडी होऊन नव्हता. एकदम असं छान दिसतं. तारीफ करून मेरे सामने भी करो. कसा दिसतोय वहिनी दीपक? एकदम मस्त. खरंच त्या दिवशीपेक्षा छान. आज तू सांगून टाक दोघांमध्ये कोण मस्त दिसतंय. कितीही तू बोलत असेल हा तिचा मोठेपणा आहे, पण लुक ॲट हर, ती खूप ब्युटिफुल आणि सुंदर दिसते. हे माझं काय आहे, 5 मिनिटात रेडी झालेला पोरगा आहे. मी सांगू का? अच्छा, तसं नव्हतं. मी सांगू का कोण चांगला दिसतं? दोघं चांगलं दिसतं. हे आन्सर पाहिजे होतं आम्हाला तिसऱ्या माणसाकडनं. आम्ही एकमेकांना तसं नाही म्हणू शकत ना, आम्ही एकमेकांचंच सांगू शकतो की आबोली छान दिसते, आबोली सुंदर दिसते. ती सांगेल की मी छान दिसतोय, बट सन्याने व्यवस्थित सांगेल की आम्ही दोघं छान दिसतोय, म्हणून आम्ही आहोत आबोली दीपक. समजलं का? लेट्स गो आता, ठीक आहे. ब्लॉगमध्ये मी ऑलरेडी खूप सकाळपासून खूप सारा ब्लॉग केला आहे मी, कारण की मला माहिती होतं त्याच्यानंतर मला ब्लॉग करायला भेटणार नाही. बट आल्या आमच्या फोटोग्राफर टीमवाल्यांनी जो हल्ला केला आमचा, नाश्ता, पूजा, विधी सगळं साईडला ठेवा, आधी तुम्ही आमच्याकडे या, फोटोशूट करून घ्या, कारण की हा लाईट इकडे तिकडे झाला मग काही खरं नाही आमचं. बट यस, ते झाल्यावर मग तिथं जायचं आधी काहीतरी खाऊन घेऊ, कारण की एनर्जी पण लागते. बट यस, मॅडमांचं शूट चालू आहे, ते झाल्यानंतर मग आमचं दोघांचं शूट होईल. आणि जर नवरदेवला भाव भेटला तर मग एखाद दुसरं माझं पण निघेल. ते ह्या माणसाचं काम आहे, ते हा सांगेल. नाही नक्की निघेल. आणि खरंच मी अगेन अँड अगेन आहे ना, मी 1-2 लोकांचं स्पेसिफिकली पाडचा टीममध्ये नाव का घेतो, कारण की त्या लोकांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. एक तर सुजित दादा, एक तर ते दुसऱ्यांचं नाव काय, ते तिघांचं नाव काय, एक मोहित आणि तो पलक. मोहित, पलक आणि सुजित या तिघांनी जे काम केलं आमच्या वेडिंगमध्ये, भैया मानलं त्यांना काम सोबत, पण त्यांनी जे असं एकदम फॅमिली एन्व्हायरमेंट क्रिएट केलं ना आमच्यासोबत. आता आम्ही प्रो झालं आहे, आम्हाला असं वाटतं. आम्ही बिलकुल पण नाही आहेत, पण त्यांनी फक्त असं सांगितलं ना, मग आम्ही पुढची स्टेप समजून घेतो की काय करायचं आम्हाला. सो ह्या लेवलचं आमचं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे. थँक्यू गाईज. ऑल राईट, पहिलं फोटोशूट झालं आणि विधूही स्टार्ट व्हायचं आधी आम्ही येऊन गेलो आहेत ब्रेकफास्ट करायला, कारण की याच्यानंतर पुढचे 4-5 तास आमच्या पोटात काही जाणार नाही आहे पाणी सोडून. हां मॅम, नेक्स्ट मला त्याच्यात सांभाळून डायरेक्ट येते हे चटणी बिटणी काही नको. वाव, लग्न करून घ्या. लग्नाचे 2 दिवस असे लाड होतात, नंतर कसं ते म्हणते तुझ्या वागण्यावर डिपेंड करेल, असं असेल की परत असंच असेल. बट असंच असेल ते. जरा अंतर्पाठमध्ये जरा अक्षरा मिळालं का? अक्षरा वाटलं का आपल्या इकडचे वधू पक्षाकडचे विनंती अक्षरा वाटप करून घ्या. तुम्हाला अक्षरा मिळाले असतील तर सांगा. अक्षरा मिळाल्या सगळ्यांना अक्षरा. फलक से मैं सितारे तोड़ के जमीन पे लाऊंगा, इजाजत दे जहां
खुशी ले आऊंगा मैं लुटा लगा लेना बोलना पंडित जी फिर से थोड़ा भी टेढ़ा नहीं रहेगा। हाँ अभी बाशिंग बांध बेटा टिकट नहीं ना परी। हाँ बस बांध दे थोड़ा नीचे बांध सानी बांध हाँ बांध सरफ गार्ड बांधो रे 4 दिवस निघालो नाही पाहिजे दीपक बरोबर आहे का? बरोबर सोड 4 दिवस निघालो नाही पाहिजे नाही रे येऊन नाही परत निघाला दिसतंय का नीट दिसतंय का तुम्हाला लोकांना नीट दिसतंय का आय होप मी चांगला दिसत असेल प्लीज कमेंट माझ्यासाठी त्यांना मुलासाठी आधी तर तू त्रास देणं बंद कर तिला अरे कसं जोरात रिएक्शन तुमसे दिल जब से मिला है कोई तो वजह है इश्क हुआ है यारा तेरी कहानी में नवसाची गौराई माझी बघसली कधी तू रिमझिम झरणारी बरसा स्पर्शयामि केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः प्रद्युम्नाय नमः अलोक्याय नमः शिवं गुणविशेषणविशिष्टायां शिवोपनिवेदितो तमेतत्तमहं पदस्मरणमहं गरिजे हात जोडायचे गणपतीला स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटितमो निर्विघ्नं अक्षरया निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु तदा गांधीवती अक्षताकाच्या आसनात भूषणार्थ अलंकारार्थ अक्षतां समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि ऋतुमती सहित महागणपतये नमः नमस्कारं करोमि ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
में आ तुझको पिरोलूं तुझे पहनूं सजन होठों में आ सरगम सा बोलूं तुझे रट लूं सजन तू दिखे या ना दिखे तू तेरी खुशबू खूब खूब इश्क है ये इश्क है 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 ये इश्क है 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 इश्क है इश्क है ये तुमसे मिले तो देखो शहर में खिलने लगी है वादियाँ सब प्यार 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 ये भी न जाने वो भी न जाने नैनों के रंग नैना जाने मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग लक्ष्मीव देव स्मरामि पिया रे पिया रे पिया रे पिया रे पिया रे पिया रे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे मैं कह रहा था बस तू सुन तेरा सवेरा मैं तेरा मैं तेरा विद्यावरन्ददेव लक्ष्मीपतिदेव स्मरामि स्वस्तिरेन्द्रवृत्त श्रवा स्वस्ति पूषातितो भर मी एकदम टाईट बांधते नाही सुटत असं कपड्यांनी पण सुटली नाही पाहिजे डायरेक्ट थोडं गप्पा मारा ऐसे बात करना कम थोड़े बोलायला लागला अरे सॉरी रे तसं नाही अरे आमचा ऑलराईट फायनली वी आर मॅरिड आता असं कुठलंही बंधन नाही की आम्ही सिंगल आहोत आम्ही हे आहोत ते आहोत आम्हाला काही रिस्ट्रिक्शन आहेत आम्हाला पूर्णपणे लायसन्स भेटलेलं आहे चलो हे महत्वाचं आहे कुठलं वैदिक झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आमच्या सवारीवर बसणार आहे मी प्रत्येक पोराचं एक लहानपणापासून तर मोठा होतो लग्न होईपर्यंत एक स्वप्न असतं सो ते पण लवकरच होणार आहे आय होप तुम्हाला आमची वैदिक लग्न पूर्णपणे बघितलं असेल खूप सारे कमेंट्स आशीर्वाद देऊन जा आता आम्ही जातो आणि पटकन चेंज करू लवकरच ठीक आहे थँक्यू मीट अँड ग्रीट हे आमचे लहानपणीचे चड्डीवाडी 1 2 3 इनके अंडरवेयर फ्रेंड हां एकदम चाइल्डहुड फ्रेंड